राहुल साहेब, आणखी एक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत. मतचोरी हा तुमच्या मुद्द्यावर अजेंड्यावर मुद्दा दिसतो आहे. आणखी एक खळबळजनक गौप्यस्फोट भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मंत्री बावनकुळेंनी आपल्या भाषणात केला आहे. त्यांचं असं म्हणतंय की आपल्या पक्षाचा पळ लागला असताना एका जरी कार्यकर्त्यानं बेईमानी केली तर याद राखा, सगळ्यांचे फोन सर्व्हेलन्सला टाकलेले आहेत. व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही कोणाशी काय बोलता, तुम्ही कोणाशी काय संवाद साधता, हे सगळं आम्हाला कळतं आहे. तुमचे व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर नाहीये असं तुम्हाला वाटतंय का? असं बावनकुळे म्हणतात. म्हणजे सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे फोन हे सर्व्हेलन्सवर आहे, फोन टॅपिंग होते. बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून इंडियन टेलिग्राफ ऍक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून चौकशी केली पाहिजे. बावनकुळे यांनी कोणत्या प्रकारचं पेगॅससचं मशीन इथे आणलेलं आहे स्वतः, किंवा भाजपा कार्यालयामध्ये लावलंय का, काही खासगी लोक लावले आहेत का? हा विषय फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसंदर्भात नसून महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांचेही फोन अशा प्रकारे ऐकले जात आहेत, त्यांचे व्हॉट्सअप पाहिले जात आहेत. हे आता बावनकुळे यांनी सांगितलेलं. बावनकुळे आणि त्यांची टीम भाजपची, रवींद्र चव्हाण, मुंबईतले काही बिल्डर्स भाजप बरोबर असलेले, नागपुरातल्या काही यंत्रणा, या एकत्र येऊन त्याने एक वॉर रूम उघडलेलं त्यांचं खाजगी, आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे शिंदे मिंदे गटाचे सुद्धा लोक त्याच्या सर्व्हेलन्स खाली आहेत. आणि शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवारांचे लोक, काँग्रेसचे लोक, हे सगळ्यांवरती व्हिजिलन्स आहे. हे अत्यंत बेकायदेशीर कृत्य आहे, घटनाबाह्य कृत्य आहे. आमच्या खाजगी जीवनात हा घुसण्याचा प्रकार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आज स्पष्ट केलेलं आहे. होय, आम्ही फोन टॅप करतो. याआधी आमचं सरकार येत असताना 2019 साली हे प्रकार उघड झाले, सरकारने गुन्हे दाखल केले. त्याचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या तेव्हाच्या पोलीस महासंचालक होत्या, गुन्हे दाखल झाले. हा अटकेचा आणि कठोर शिक्षा देण्याचा हा गुन्हा आहे. म्हणून तर त्याला सारखी भीती वाटत होती, मला पकडलं जाईल, मला पकडलं जाईल. ते जे बोलतात ना की मला अटक केली जाईल, मला अटक केली जाईल. आता हा जर गुन्हा गंभीर आहे असं जर देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना तात्काळ बरखास्त करून गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे. विरोधी पक्षाचे, स्वतःच्या कार्यकर्त्यांचे, सहकारी पक्षांच्या लोकांचे फोन टॅप करणं अशा प्रकारे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यासाठी कायद्यामध्ये कठोर तरतूद आमच्या घटनेनं केलेली आहे. बोला. 2019 ला जेव्हा हे फोन टॅपिंगचे प्रकरण उघडकीस आम्ही कुलाबा पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हे दाखल केले होते, त्यांचे स्टेटमेंट सुद्धा घेण्यात आले. पण दुर्दैवानं सरकार गेल्यामुळे या सगळ्या गुन्हेगारांना क्लीन चिट देऊन प्रमोशन देण्यात आलं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.